पहलगाम हल्ल्यामधल्या 4 अतिरेक्यांचा काश्मीर खोऱ्यामधल्या जंगलामध्ये पाठलाग सुरू आहे। गेल्या 5 दिवसापासून 4 वेळा अतिरेक्यांचा ठाव ठिकाणा लागलेला आहे। घनदाट जंगलामध्ये सुरक्षा दलाकडून अतिरेक्यांची शोध मोहीम सुरू आहे। पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे 3 आणि एका स्थानिक अतिरेक्याचा हात आहे। 4 वेळा वाचले पहलगामचे अतिरेकी। जंगलात सुरू आहे पाठलाग। 3 पाकिस्तानी तर 1 स्थानिक। पहलगाम हल्ल्यातल्या अतिरेक्यांचा काश्मीर खोऱ्यात पाठलाग सुरू आहे। सुरक्षा दलांना गेल्या 5 दिवसात अतिरेक्यांचा 4 वेळा ठाव ठिकाणा लागलाय। पण घनदाट जंगलाचा फायदा घेत दहशतवाद्यांनी तिथून पळ काढलाय। पहलगाम हल्ल्यातल्या या अतिरेक्यांना काही स्थानिक काश्मीरी नागरिकांनी मदत केल्याचा संशय आहे। यातल्या 15 स्थानिकांची ओळख सुरक्षा दलांनी पटवली आहे। त्यातील 3 मुख्य संशयितांना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे। पहलगाममध्ये एकूण 4 अतिरेक्यांनी हल्ला केला होता। त्यापैकी 3 अतिरेकी पाकिस्तानी तर 1 अतिरेकी स्थानिक होता। हल्ल्यात सहभागी असलेल्या स्थानिक अतिरेकाचं नाव आदिल ठोकर असं आहे। याच आदिल ठोकरचं घर भारतीय लष्करानं बॉम्बने उडवून दिलंय। 4 दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये AK-47 आणि M4 असॉल्ट रायफलनं पर्यटकांवर गोळीबार केला। पहलगाममधल्या घटनास्थळावरून कारतूसं देखील जप्त करण्यात आली आहेत। पहलगाममध्ये पहिल्यांदा 2 अतिरेक्यांनी गोळीबार केला। त्यावेळी इतर 2 अतिरेकी हॉटेलच्या मागच्या बाजूला दबा धरून बसले होते। लोकल फोटोग्राफरनं एक व्हिडिओ रेकॉर्ड केलाय। त्यावरून 4 अतिरेक्यांची ओळख पटवण्यात यश आलंय। जंगलाच्या रस्त्यानं 22 तास चालत हे अतिरेकी बैसरन व्हॅलीमध्ये आले होते। हल्ल्यानंतर अतिरेक्यांनी 2 पर्यटकांचे मोबाईल फोन देखील खेचून नेले।